नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा याकरिता पेपर क्रमांक 2 23 नोव्हेंबर 2025 ला झालेला आपण क्वेश्चन पेपर आज डिस्कशन करीत आहोत. याचा आन्सर की मित्रांनो आज आपण डिस्कशन करणार आहोत. ज्या विद्यार्थी मित्रांनी ही परीक्षा म्हणजे महा TET एक्झामिनेशन दिलेली आहे, अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांना वाट आहे पर्टिक्युलर आन्सर की काय आहे आणि आम्ही दिलेले प्रश्नांची उत्तरे अचूक आहे का? तर नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर जे विद्यार्थी मित्रांनी 23 नोव्हेंबर 2025चं महा TET एक्झामिनेशन दिलेली आहे, अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये पेपर 2 CDPवर आधारित प्रश्न आपण सर्वप्रथम जे आहे डिस्कशन करणार आहोत. त्यामुळे आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ लेक्चर नक्की बघा आणि कमेंट बॉक्समध्ये आपण आपलं जे स्कोर आहे 30 पैकी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रामध्ये तुम्ही किती स्कोर केलेला आहे हे सुद्धा नक्कीच कळवू शकता. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महा TET एक्झामिनेशन नेक्स्ट इयरसाठी पेपर 1 आणि पेपर 2 दोनही पेपरचं कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे, ज्यामध्ये लाईव्ह सेशन्स प्लस रेकॉर्डेड सेशन आपल्याला अवेलेबल आहे. नोट्स 50 पेक्षा अधिक टेस्ट सिरीज MCQs अवेलेबल आहे. जे विद्यार्थी मित्र BEd करीत आहे आणि नेक्स्ट जे महा TET एक्झामिनेशन होणार आहे यासाठी जर आपण प्रिपरेशन करीत आहात तर नक्कीच हा जो कंप्लीट कोर्स आहे आपल्या प्रिपरेशनला आणखीन समोर नेणारा आहे. याची फीज आहे 3000 रुपये दोनही पेपरची. सो आजच आपण या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि या कोर्सला आपण जॉईन करू शकता. वळूया आपल्या पर्टिक्युलर बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रावर जे प्रश्न विचारलेले आहे त्याचं आन्सर्स बघूया. पहिला प्रश्न आहे विद्यार्थ्यांचं संपादन मोजून त्या संपादनाची तुलना इतर विद्यार्थ्यांच्या गुणाशी व संदर्भ गटातील विद्यार्थ्यांच्या संपादनाशी करण्याच्या दृष्टीने डॅश ही कसोटी तयार केलेली असते. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए प्रमाणक कसोटी. 62 नंबरचा हा सेट सी मधील मी तुम्हाला डिस्कशन करीत आहे. सो अध्ययन उपपत्तीचे केवळ चेतक आणि प्रतिसाद यांचा स्वतंत्रपणे विचार न करता प्रामुख्याने परिसर विचारात घेऊन भिन्न भिन्न परिसरात एकच चेतक कार्यान्वित असला तरीही तो वेगवेगळे प्रतिसाद मिळवतो असे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडलेले आहे. तर हे ज्ञानात्मक अध्ययन आहे. सो व्हेरी करेक्ट आन्सर सी आहे इथे. रुब्रिक म्हणजे कोणत्याही बाबींचे मूल्यमापन करण्यासाठी तयार केलेला निकष आराखडा होय. खाली दिलेल्या रुब्रिकच्या वैशिष्ट्यांपैकी कोणते वैशिष्ट्य असत्य आहे? योग्य उत्तर आहे 3. रुब्रिक मधील निष्कर्षांची व्याख्या स्थळ काळ परिस्थिती विचार न करता स्थिर असते. त्यानंतरचा प्रश्न आहे बुद्धिमत्ता ही प्रत्येक व्यक्तींच्या मज्जातंतू त्यांच्या परस्पराशी असलेल्या घटकांवर अवलंबून असते. कोणतेही बौद्धिक कार्य होण्यासाठी त्यांचं संघटन होणं आवश्यक आहे. हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तींमध्ये अंतर्भूत आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए थांडाईकची संख्यात्मक उपपत्ती. 65 क्रमांकाचा प्रश्न आहे शारीरिक दोषामुळे मतिमंदत्वाचे विविध प्रकार पडतात. खालीलपैकी कोणत्या प्रकारात मतिमंदत्व हे शरीरातील हार्मोन्सच्या अनियमित स्त्रावांमुळे निर्माण होतो? याचं योग्य उत्तर आहे मंगोलिझम. खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक साधनांचा उपयोग कर्णबाधित विद्यार्थ्यांसाठी होतो? तर ऑप्शन सी ॲबॅकस पाटीचा होतो उपयोग. 67 क्रमांकाचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचं विशिष्ट सबोध शिकणे आणि सबोधकार घेण्यामागील विचार प्रक्रिया विकसित करणे हे कोणत्या अध्यापन प्रतिमानाचं अध्ययनातील परिणाम आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाऊया. 8 क्रमांकाचा प्रश्न आहे दोन वस्तू अथवा अनुभवाच्या गुणधर्मातील साहचर्य संबंध प्रस्थापित होतो. एका वस्तूंची आठवण झाली की दुसऱ्यांची आठवण होते. हा सहचर्याचा कोणता नियम आहे? तर हा सान्निध्याचा नियम आहे. या समोर बघा 69 पासून आपण सुरुवात करूया. साल्वी आणि मेयर यांनी मांडलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या 5 सक्षमतामधील सामाजिक कौशल्य या सक्षमतेमध्ये कोणता घटक समाविष्ट नाही? तर यामध्ये राजकीय भान समाविष्ट नाही.
एखादी विद्यार्थी परीक्षेत नापास होतो पण क्रिकेटमध्ये नेत्रदीपक यश मिळवतो, तर हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचे आहे? तर ऑप्शन प्रतिपूरण योग्य आहे. रॉबर्ट गॅगे यांनी अध्ययनविषयक मानसशास्त्रातील तत्त्वे प्रस्थापित करताना अध्ययनाचे 8 प्रकार मांडून त्याचे स्तर निश्चित केले. एका स्तरांचे अध्ययन झाल्याशिवाय वरच्या स्तरात अध्ययनाकडे जाता येत नाही. त्यानुसार संकेत अध्ययनानंतर खालीलपैकी कोणता स्तर येतो? तर 71 साठी योग्य उत्तर आहे उद्दीपक प्रतिसाद अध्ययन. 72 नंबरचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना विश्लेषण करणे, तत्व शोधून काढणे, उपयोजन करणे यावर भर असेल तरच अध्ययन संक्रमण होते. हे कोणत्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीत मांडले आहे? तर हे आहे सामान्यीकरण उपपत्ती. 73 आहे. मुलांच्या बोधात्मक विकासाच्या बाबतीत मुलांच्या विकासातील विचार भाषा यावर आधारित सिद्धांत कोणी दिलेला आहे? तर वायगोस्की यांनी सामाजिक आंतरक्रियेत मोठा जो सिद्धांत आहे तो दिलेला आहे. नेक्स्ट आपण प्रश्नाकडे वळूया. कोणत्याही विषयाचा जो भाग शिकवायचा आहे त्याचं पृथक्करण करून ज्ञानाचे लहान लहान पायऱ्यांमध्ये विभाजन करून प्रश्न उत्तर विचारणे हे कोणत्या अध्यापन पद्धतीत मोडतं? तर हे क्रमान्वित ऑप्शन ए योग्य आहे. शाळेतील वर्गामध्ये श्रेष्ठ पुरुषांची चित्रे, उद्बोधक, सुभाषिते व संत वाचने लावून त्यांचा कथा विद्यार्थ्यांना सांगणे हे कशाचा भाग आहे? तर यातून काय आपल्याला दिसून येतं? तर ऑब्व्हियसली इथून नीती जी आहे अंतर्भूत होते. 76 क्रमांकाचा प्रश्न आहे. खालील अध्यापन तंत्रातील शिक्षक व्यक्तिमत्वासंदर्भात काही विधाने दिलेली आहे, त्यापैकी असत्य कुठलं आहे? ऑप्शन सी, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासंबंधित उत्साह व आवड निर्माण होण्यासाठी शिक्षकांचा स्वतःचा उत्साह गौण ठरतो. समोर जाऊया आपण. अवबोधातून सामान्य बोधाकडे, पृथक अनुभवातून सर्वसामान्य स्वरूपाकडे, विशिष्ट उदाहरणाकडून सिद्धांताकडे जाणारी ज्ञान प्रक्रियेवर आधारित हर्बर्टच्या पाठ पद्धतीचं डॅश विचार पद्धती आहे. ऑप्शन अ उद्गामी. ब्लूम यांनी मांडलेले जे उद्दिष्टांचं क्रियात्मक पातळी कोणतेही कौशल्य संपादन करण्याची सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे, तर ते म्हणजे अनुकरण. नेक्स्ट, कथा वाचन असताना त्या कथेतील पात्रांचं सुखदुःखांशी पूर्णपणे समरस होऊन कथेतील नायकांना भोगावे लागणारे उद्गामी झालं, हे अनुकरण झालं. देन आपल्याला कथा वाचन संबंधात योग्य उत्तर आहे अनुकरणात्मक कल्पना असं म्हणतात. एकाच वेळी किती उद्दीपकांकडे आपल्याला अवधान देता येते किंवा अवधानाच्या एका झेपेत किती वस्तू सामावतात याला अवधान कक्षा म्हणतात. तर त्या संबंधित कुठलं योग्य नाही किंवा सुयोग्य नाही? तर ऑप्शन 4, छोट्या मुलांची अवधान कक्षा जास्त असते व वयाबरोबर ती कमी होते, हा एकदम चुकीचा आहे. 81 क्रमांकाचा आहे. जीवन जगत असताना जे वैयक्तिक व सामाजिक अनुभव येतात त्यावरून विचार करून अनुमान काढायचे, जे शास्त्रशुद्ध असतील असे नाही. हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीत घडतं? तर ऑप्शन ए पर्यक पद्धती. अवबोध ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया घडत असताना संवेदना गट काही तत्वानुसार पडतात. पुढील उदाहरणामध्ये खालीलपैकी कोणत्या तत्वांचा वापर करता येईल? ठीक आहे, उदाहरण दिलं आहे. आकाशातील नक्षत्रांचा अभ्यास करताना सप्तश्री, मृगशीर्ष इत्यादी तारासमूहांचं निरीक्षण केलं. तर इथे योग्य आहे समीपता. 83 क्रमांकाचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या ग्रंथीतून जीवन रसायनाचा स्त्राव होऊन हृदयाचे स्पंदन, रक्तदाब, रक्तवाहिन्या यावर परिणाम होऊन भावनिक उद्रेकाच्या अवस्थेत ग्रंथींचं कार्य जोमानं होतं? तर 83चं योग्य उत्तर आहे वृक्कस्थ ग्रंथी. देन समस्या सोडवण्याच्या क्षमतेत विकासाबाबत मत मांडताना कोणत्या मानसशास्त्रांनी समस्यांचं व्यावहारिक व बौद्धिक असे प्रकार मांडलेले आहे? आता हे कोण आहे? तर लेव वायगोस्की आहे. ऑप्शन ए. समोरचा प्रश्न आहे. खाली दिलेल्या विधानांपैकी शेषवा अवस्थेत जे वैशिष्ट्य दर्शवत नाही तो विधान म्हणजे? ऑप्शन क्रमांक 4. या अवस्थेत संघीय, खेळाडू, सामाजिक वर्तन प्रकारचा पाया घातला जातो. मॅकडुगल या मानसशास्त्रांनी
केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये आत्मनिष्ठ या घटकांमध्ये कोणत्या प्रवृत्तीचं समावेशन होतं? तर आत्मप्रतिष्ठा. शिक्षण म्हणजे प्राण्यांचे कोणत्याही प्रकारे विकास घडवून आणणारी व त्यांचा अनुभव आणि परिस्थिती यांचं स्वरूप पूर्वीपेक्षा निराळी करणारी प्रक्रिया. तर ही व्याख्या कोणी दिलेली आहे? तर हे आहे वुडवर्थ. विस्मरणाची अनेक कारणे आहेत. मूळचा अनुभव व नवा अनुभव यांच्यात एकमेकांवर परिणाम होऊन ते एकमेकांना बाधक ठरतात. अध्ययनार्थी मराठी भाषेच्या वाक्यांची रचना शिकल्यानंतर इंग्रजीतील वाक्यरचना शिकू लागतो. जेव्हा मूळचा अनुभव नवीन येणाऱ्या अनुभवात अडथळा करते त्याला काय म्हटलं जातं? तर याला पुरोगामी निरोधन असं म्हणतात. पर्टिक्युलर हे अध्ययनविषयक उपपत्ती आणि मानसशास्त्रज्ञ या संबंधित योग्य आहे ऑप्शन अ. DBAC असे याचं जोडी आहे. विद्यार्थी नियमांचा अर्थ सांगतो, विद्यार्थी सूत्र स्पष्ट करतो, विद्यार्थी नवीन संकल्पना स्पष्ट करतो. या सर्व क्रिया तो कोणत्या उद्दिष्टांच्या अंतर्भूत आहे? तर आकलनाच्या अंतर्भूत या येतात. नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला स्कोर चेक करण्यामध्ये मदत झालेली असेल. थँक यू सो मच.